नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आज 3 नेत्यांनी तुफान हल्लाबोल केला। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला, तर लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर टीका केली। दरम्यान अजित पवारांना पुन्हा पक्षात घेऊ नका असं म्हणत उत्तम जानकरांनी देखील अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे। तर अजित पवारांना आज 3 नेत्यांनी घेरलं। पुण्यातील पुरावरून राज ठाकरेंनी अजित पवार यांना घेरलं। अजित पवार पुण्यामध्ये नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय। लाडकी बहीण योजनेवरून अंधारेंनी अजित पवारांना घेरलं। सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसाने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। अजित पवार बिबट्या, त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका, उत्तम जानकर। त्याला जंगल पेटलेलं होतं, या राज्याला आग लागली होती, त्यावेळी हा बिबट्या पळून गेला होता आणि आता जंगलाची आग मतदारांनी विझवलेली आहे मोतरूपी पाऊस पाडून। आणि अशा परिस्थितीत पुन्हा शिकार करायला हा बिबट्या माघारी आला, तर इथला सच्चा राष्ट्रवादीचा सैनिक आहे, तो भित्रेल आणि घेऊ नये अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। योजना कोणी जाहीर केली? अजित पवारांनी। काय म्हणाले? लाडकी बहीण योजना आहे। सख्या बहिणींची कोणी काळजी घेणार, आपली कोण काळजी घेतोय? मग ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं, ह्याला काय अर्थ आहे? नाही, निश्चितपणानं पुढे सरकारच चालवता येऊ नये अशा पद्धतीचं धोरण या महिन्या 2 महिन्यामध्ये राबवण्याचं जाता जाता या भारतीय जनता पार्टीचं धोरण दिसतंय। आणि ही लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना आहे, ही लाडकी बहीण योजना नाही अशा पद्धतीची चर्चा सर्वसामान्य माणसात।